नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी. प्रकरण दुसरे. सरपंचांनी प्राथमिक शाळेला भेट द्यावयाची, शाळा तपासणी करावयाची तारीख आणि वेळ दिली खरी. गावातील रोजच्या उचापतीच्या नादात त्यांना त्याची आठवण कशी राहणार. त्यामुळं ठरलेला कार्यक्रम हमखास चुकायचाच. पाठीमागं असंच अनेक वेळा झालं होतं. म्हणून शाळेचे हेडमास्तर सिद्धेश्वर खरेच चिंतेत होते. त्यात आज मात्र सरपंचांनी कमाल केली. कमाल म्हणण्याचे कारण शाळेच्या ठरलेल्या भेट तपासला आले. वेळेत बदल झाला असेल. दुपारी 3ची वेळ ठरली होती, पण सरपंच महाराज शाळेत आले 5:30ला. नेमके शाळा सुटायच्या बेताला. अगोदरच यावेळी मुलांनी पाटीदप्तर बांधलेले, पिशवीत कोंबलेले असते आणि सुट्टीची घंटा झाली रे झाली की पळायच्या तयारीत बसलेली. अशी घाईटीची वेळ. त्यामुळे हेडमास्तरांची पाचावर धारण बसली होती. तरी शाळेचं नशीब मोठं. सरपंच शाळेत आले. आले कसले, त्यांना पुढं घालूनच आणलेलं दिसलं. ग्रामपंचायतीचा पट्टेवाला पुढं, मध्ये सरपंच व त्याच्या मागं सेक्रेटरी. अशा कैचीत ते आले. नाहीतर वाटेत कुणा रडक्या बाईचं काम निघालं तर स्वारीच्या गाडीला तिथंच गुन्हा लागायचा. ही सेक्रेटरींना भीती. पण सरपंचांना शाळेत आणून 5 लाख असेना सेक्रेटरीने खरी बहादुरी केली. त्यांना शाळेमार्फत बक्षीस दिलं पाहिजे. सरपंच अण्णा गांजणे. खरं तर 40च्या आतला गडी, पण रंगेल व रगेल. धूर्त मुरब्बी, पिंड तसा निबार, धडधाकट. गडी एकदम उम्मतवार दिसणार. त्यात सरपंच घरचा सुखवस्तू. घरी जमीन जुमला, ओढ्याकाठची विहिरीवरची बागायत शेती, घरी राबते नोकरगडी. तसं ते सुखी, ऐशारामी, बहादर. त्यांच्या काळात ते प्राथमिक शाळेत मराठी 3रीपर्यंत ढकलत गेले होते असं कळतं. ते काही का असना, सरपंच आज शाळेत आले. त्यात त्यांचा ड्रेस रुबाबदार होता. नेस्तं मलमली धोतर, अंगात पांढरा शर्ट, वर निळा उलनचा कोट घड्या पडलेला, डोकीवर कोसला सफेद पटका, हातात छत्री. अशा थाटात सरपंचांची स्वारी शाळेच्या आवारात शिरली. ते शाळेच्या पायरीजवळ आल्या आल्या प्रथम हेडमास्तरांनी त्यांना कन्हेरीच्या लाल गुलाबी फुलांचा हार घालून त्यांचं स्वागत केलं. त्याबरोबर हसत हसतच सरपंच हेडमास्तरांना सहज बोलले, का हो मास्तर, आम्ही अजून जिवंत आहोत. आताच आम्हाला कन्हेरीच्या फुलांचा हार. सरपंचांच्या बोलण्यातील खोच चटकन हेडमास्तरांनी हेरली व त्यांनी लागलीच उत्तर दिलं, छे छे छे, असं कसं. ही फुलं देवालाही वाहतात. आपण सरपंच आम्हाला देवासारखे आहात. मनात काय भलती शंका आणू नका. शाळेत सरपंच आले तेव्हा सगळे वातावरण शांत. सर्व 7वीपर्यंतचे शिक्षक आपापल्या वर्गात मुलांना शिकवण्यात गुंग झाल्यासारखे दिसत होते. प्रत्येक वर्ग व्यवस्थित चालला होता. सरपंच शाळेच्या व्हरांड्यात आले तसे समोरच्या वर्गात शिरले. त्याबरोबर सर्व मुले खडी उभी राहिली व तुमचे सुस्वागतम असो असे एकाच आवाजात एका सुरात बोलली. लागलीच हेडमास्तरांनी शेजारची एक खुर्ची पुढे ओढून त्यांच्या पुढे दिली. त्यावर सरपंच बसले व मग मुले खाली बसली. सरपंचांनी वर्गात आजूबाजूला व खाली नजर टाकली व हेडमास्तरांना पुसलं, कोणचा वर्ग आहे मास्तर. मराठी 7वीचा. का हो, पोरं तर लई लहान दिसते आधी. हो, हल्ली मुलं लहान वयातच शाळेला येतात. मग सरपंच कसला तरी विचार करू लागले आणि मिशीवर डाव्या हाताची बोटं फिरवत हेडमास्तरांना बोलले, का हो, 7वीपर्यंत शाळा म्हणता, तर मग बाकी मास्तर मंडळी कुठे गेली. आता सरपंचांना काय माहीत की बाकी शिक्षक आपापल्या वर्गात मुलांना शिकवत होते. पण ती त्यांची चूक नव्हती.
पुढाऱ्याच्या स्वागताला सगळी मंडळी हजर असतात तर बाकी शाळा मास्तर आपल्या भोवती का दिसत नाहीत? या शंकेनं त्यांनी हा प्रश्न केला. तेव्हा हेडमास्तर म्हणाले, ते आपापल्या वर्गात शिकवतात. तेवढ्यात हेडमास्तरांनी सरपंचाला विनवलं, अण्णा, आपण शाळा तपासून घ्यावी. शाळा सुटायची कधीच वेळ झाली. वर्गात मुलं ताटकळून बसल्यात. मग सोडून टाका मुलं, त्यांना कशाला डांबून ठेवलंय? असं कसं? आपण शाळेला भेट द्यावयास आलात, आपलं पाय शाळेला लागलं, छान सुयोग आहे. भेट द्यायला आलो खरं, पण तुमच्याकडं माझं दुसरंच काम होतं. नंतर बोला ना काय ते, पण एकदा शाळेची तपासणी करून घ्या. वाटलं तर मुलांना काही प्रश्न विचारा. असं हेडमास्तरांनी त्यांना पुन्हा स्मरण करून दिलं व ते पुन्हा बोलले, आपण या वर्गात बसला आहात, या मुलांना काही प्रश्न विचारा. हेडमास्तरांचा हेका ऐकून सरपंचांच्या कपाळाला आट्या पडल्या व ते लागलीच म्हणाले, अहो जरा थांबा, शाळा तपासायचं काम आहेच की. असं म्हणून त्यांनी हेडमास्तरांच्याकडे पाहून अगदी सहजपणे बोलले, मास्तर, काय पान तंबाखू काढा की. सरपंचांनी एकाएकी पान तंबाखूची मागणी केल्यानं सिद्धेश्वर मास्तर कावरे बावरे झाले. आता त्यांना काय बोलावं म्हणून ते इकडं तिकडं बाहेर पाहू लागले. तोच सरपंच त्यांना पुन्हा म्हणाले, तुम्ही पान तंबाखू खात नाही? नाही. हेडमास्तर मान हलवून सांगतात, हात तिच्या, तुमच्या शाळेत पान तंबाखू मिळू नये, मोठा जुलूमच झाला म्हणायचा. असं आश्चर्याचे उद्गार काढून ते पुन्हा हेडमास्तराला बोलले, बाकी आमच्या कावळे मास्तरांना तरी विचारा, दुसऱ्या वर्गात बघा कुणाकडे पान तंबाखू मिळते काय. आता मात्र हेडमास्तर पंचायतीतच पडले. सरपंचांना पान तंबाखूची मध्येच तलफ होईल याची काय त्यांना कल्पना. सरपंच शाळेला भेट देणार म्हणून रीतिरिवाजाला धरून त्यांनी चहाचं काय पण चिवडा बिस्किटाची तयारी केली. पण त्यांच्या या तल्पेनं हेडमास्तर गोरे मोरे झाले. त्यातच त्यांनी सांगितलं, शाळेत कुणीच पान तंबाखू खात नाही. खात असले तर सरपंचा देखत कोण कबूल करील. सरपंचांना तंबाखूच पाहिजे होती. त्यातून त्यांना मार्ग सुचला व ते म्हणाले, मास्तर, एखाद्या पोराला द्या की धाडून तांबोळ्याच्या दुकानात. सरपंच हेडमास्तरांच्या मनातील बोलले. त्यांना झटकन पटलं म्हणून त्यांनी वर्गात सहज विचारलं, काय रे मुलांनो, आपल्या गावातील तांबोळ्याचं पान तंबाखूचं विडी काडीचं दुकान कुणाला माहीत आहे? त्याबरोबर मुलं ओरडू लागली, गुरुजी मला, मला गुरुजी. वर्गात एकदम गलका झाला. मुलं मला मला गुरुजी असं ओरडत सारखं हात नाचवू लागली, आपापली बोटं वर करू लागली. त्या गिल्ल्यानं हेडमास्तराची धांदल उडाली. त्यांना वाटलं सरपंचापुढं हा गोंधळ. तेवढ्यात ते मोठ्यांदा ओरडले. मग वर्ग शांत झाला. सरपंचानं खोचकपणानं हसत शेरा मारला, मास्तर, 7वीच्या मुलांना बिडी काडीचं पान तंबाखूचं दुकान पक्क माहीत दिसतंय. असं म्हणताच हेडमास्तर उसने हसले व लागलीच वरमलेही. तोच पुन्हा ते म्हणाले, नक्की कोणाला तांबोळ्याचं दुकान माहीत आहे त्याने बोट वर करा. हे ऐकताच बऱ्याच मुलांनी बोटं वर केली. त्यातल्या एकाला बेरकीपणानं सरपंचानं विचारलं, काय रे, तुला काय तांबोळ्याचं दुकान माहीत? माझा बाप पान तंबाखू खातो म्हणून. तसंच त्याने दुसऱ्या मुलाला पुसलं, तुला काय माहीत? माझा थोरला भाऊ बिड्या ओढतोय. मागोमाग तिसऱ्या मुला तेच विचारलं. त्यावर तो मोठा पोरगा सांगावयास उभा राहिला. तोच मागून हळूच एक मुलगा बोलला, गुरुजी, तो बघा पान तंबाखू खातो. त्याचा गुन्हा नाऱ्यानं उघडा केल्याचं ऐकताच त्यानंही सरळ सांगितलं, मी नाही गुरुजी, पण तो नाऱ्याच बिड्या ओढतो की तो बघा चुरून. ते ऐकताच नारायण रागाच्या तावात उठला. पटकन त्या मुलाच्या नरडीचा शर्ट धरून बोलला, कवा तुझ्या बानं बघितलं बिड्या ओढताना?
मग त्यानंही नाऱ्याला हुंदा देऊन ढकलला आणि म्हणाला, भडव्या, मग मग म्या कवा पान खाल्लं होतं, बोल. असा हा चमत्कारिक प्रकार वर्गाच्या एका कोपऱ्यात डोळ्याचं पातं लवतं न लवतं एवढ्यात घडला. आता मात्र आपली आबरू सरपंचाच्या देखत गेली असं वाटून झटकन हेडमास्तर पुढे धावले व त्या दोघा मुलांच्या कानाला धरून त्यांना वर्गाबाहेर काढलं. पुन्हा ते उतरल्या चेहऱ्यानं सरपंचापुढे उभे राहिले. हा सगळा प्रकार पाहून सरपंच समजुतीच्या सुरात हेडमास्तराला म्हणाले, मास्तर, तुम्ही का मनाला लावून घेता? त्यो माझाच मुलगा आणि आमची आईबाची चूक. पण बरं झालं, या तपासणीत एवढं तरी आम्हाला समजलं. त्यात सरपंचांचाच एक मुलगा हे पाहताच हेडमास्तरांची तर गाळणच उडाली. पण सरपंचाच्या बोलानं त्याला धीर आला. मग हेडमास्तरांनी एक कळत्या मुलाजवळ आपल्या खिशातले पैसे दिले आणि त्याला पान, तंबाखू, बिडी, काडी व वर सिगारेटची एक पेटी आणावायला सांगितली. सरपंच खुर्चीतून उठले व हेडमास्तरांना म्हणाले, मास्तर, आता 7वीच्या वर्गाची तपासणी झाली. मुलांची चांगली तयारी आहे. आता पुढच्या वर्गात चला. सरपंचांच्या तोंडून हा शेरा बाहेर पडताच हेडमास्तराला हुरूप आला. पण त्याचा खोल अर्थ ध्यानात आल्यावर त्याचा चेहरा पुन्हा फिक्का पडला. दुसऱ्या खोलीत हेडमास्तरांच्या पाठोपाठ सरपंच शिरले. सगळ्या वर्गाने उभे राहून त्यांचे स्वागत केले. तो वर्ग मराठी 4थीचा होता. सरपंचांनी उभ्या उभ्याच पुढच्याच रांगेतील मुलांना विचारलं, काय रे मुलांनो, तुम्ही खरडे घासता का? कित्ते गिरवता का? त्या मुलांना सरपंचांच्या प्रश्नातला काही अर्थ कळेना. तोच प्रश्न त्यांनी मागील रांगेतल्या मुलांना विचारला. त्याही मुलांची तीच गत. तेव्हा मग हेडमास्तरांनीच मध्ये तोंड घातलं, हल्ली खरडे वगैरे गिरवत नाहीत. ते आपल्या काळात झालं गेलं. असं वय? आणि मोडी तेही बंद झालंय. हे सगळंच मोडी निघाल्यावर मग आता तुम्ही काय शिकवता? मग बाकी सगळे विषय शिकवतो, पण अशा भेटी आणि तपासणीत सगळा वेळ जातो. मग असं आहे तर वर खात्याला का कळवीत नाही? ते खरं, पण कुणाविरुद्ध कळवायचं? अलीकडं सगळे साहेब झाले आहेत. ते बी खरंच आहे. असं म्हणतच सरपंच दुसऱ्या कावळेगुरुच्या वर्गात गेले. तोवर पान तंबाखू आली. मुलांना काही विचारावायचं सोडून सरपंच पान खात बसले. तंबाखूचा वर बार भरला. मधून मधून खिडकीतून बाहेर थुंकू लागले. ते सफेद भिंतीवर स्प्रे प्रिंटिंग उठू लागलं. पान तंबाखूची तलप झाल्यावर सरपंचांनी पुढच्या मुलाला विचारलं, काय रे मुला, तू कोणत्या वर्गात शिकतोस? मराठी 5वीत. मुलानं उभं राहून उत्तर दिलं. बरं, तुला सिनेमा आवडतो का तमाशा? ते पोरगा अगदीच खेळबळ दिसत होतं. त्यानं कधी सिनेमा पाहिला होता का नाही ही शंकाच वाटत होती. त्यात त्यानं पटकन उत्तर दिलं, तमाशा. त्याबरोबर वर्गातली मुलं व मास्तर हसले. हसत हसत सरपंच म्हणाले, कावळे मास्तर, ह्यो मुलगा आमचा आणि तुमचा खरा शिष्य बघा. तमाशाचं नाव निघता सरपंच भानावर आल्या गत झाले व हेडमास्तराला म्हणाले, मास्तर, तुमच्याकडं विठला याचं खरं कारण निराळच आहे. मग बोला. मग आता असं करा, आता कडूसं पडल्या, दिवं लागायची वेळ होत आली, शाळा सोडून द्या. सरपंचांचा हुकूम होताच हेडमास्तराला मोकळं मोकळं वाटलं आणि त्यांनी मग शाळा सोडली. मुलं आपापल्या घरी पळाली. आणि मग शाळेच्या ऑफिसात चहा आला. बिस्किटं चिवड्याची तयारी झाली. ते पाहून सरपंच म्हणाले, अहो, हे होतं तर आम्हाला अगोदरच सांगायचं, आम्ही पान तंबाखू खाली नसती. त्याला काय होतंय? कावळ्यानं त्यांच्यापुढं चिवडा सरकवला. सरपंचांनी तोंड मोकळं केलं. चूळ भरली. प्रथम चिवड्यानं सुरुवात केली. चहा घेता घेता हेडमास्तरांनी इतर शिक्षकांची ओळख करून दिली.
त्यावर सरपंचांनी एक मार्मिक प्रश्न विचारला. का हो मास्तर, आपल्या शाळेत मास्तरीण बाई दिसली नाही? या प्रश्नानं बाकीचे शिक्षक तोंडातल्या तोंडात हसले. ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. त्यावर कावळे गुरुजी म्हणाले, आपल्या शाळेत शिक्षिकाच नाही, पण आपल्या शाळेत मुली आहेत, त्यासाठी मास्तरीण बाई पाहिजे. तसा वर रिपोर्ट का करत नाही? सरपंचांची ही शिफारस ऐकून हेडमास्तर गप्प झाले. काय बोलावं त्यांना समजेना. म्हणून मग सरपंचच पुन्हा हेडमास्तरांना म्हणाले, हे बघा मास्तर, मुलाबाळांची मास्तरीण बाई आपल्या शाळेत नको. मग ती आपली मुलं सांभाळणार का शाळेतली मुलं सांभाळणार? सरपंचांची ही तक्रार विचारात घेऊन कावळे गुरुजींनी मान डोलावली. मग हेडमास्तर बोलले, खरं आहे, अविवाहितच मागून घेतो. त्यावर लागली सरपंच म्हणाले, म्हणजे बिन लग्नाची वय? पण मास्तर, ती जर बिन लग्नाची असली तर तिचं मुलाला शिकवण्यावर ध्यान लागेल का हो? हे अगोदर बघा. हेही बरोबर आहे. हेडमास्तर आपलं सरपंचांचं ऐकून होला हो नाहीला नाही असाच त्यांचा बोलण्याचा सूर होता. सरपंचांच्या तावडीत सापडल्यावर ते बिचारे दुसरं काय बोलणार? पण शाळेत मास्तरीण येणार हे ऐकून कावळे मात्र चेक्काळला होता. आणि हेडमास्तरांचं उत्तर ऐकून सरपंच म्हणाले, मग असं जर आहे तर आपल्याला शाळेत विधवा मास्तरीण बाई मागू. झ्याक, वर खात्यात कळवा, आमच्या शाळेत मास्तरीण बाई पाहिजे म्हणून. हेडमास्तरांनी मान डोलावली. हा शाळा तपासणीतला मुद्दा संपल्यावर चहाही संपत आला. सरपंचांनी पुन्हा पान तंबाखूचा बार भरला. ते खरं तर सिगारेट न ओढणारे, पण त्यांनी एक सिगारेट शिलगावली, झुरक्या हाणले व बाकीचं सिगारेटचं पाकीट तसंच खिशात कोंबलं. मग सरपंच म्हणाले, मास्तर, आमच्या भेटीचं खरं कारण तुमच्या कानावर आलं काय? नाही, पण तुम्ही सांगा ना. आता गावचा उरूस जवळ आलाय. हो, आला. उरसाला तमाशाचा फड बोलवायचा आहे. होय, बोलवा. पण त्यांच्या राहण्याची सोय कुठं करायची हो? मग हेडमास्तर उपप्रमुखाच्या तोंडाकडे बघू लागले. त्यावर कावळ्यानं आपलं सरळपणे उत्तर दिलं, करा की तुमच्या वाड्यात नेहमीप्रमाणे पुढच्या भागात, ती मोकळाच आहे. अहो, पण गुरुजी, उरसाला येणारा तमाशाचा फड मोठा हाय, इतकी माणसं कशी तिथं राहायची? मग त्यातून मार्ग काय? कावळे गुरुजीचा प्रश्न. हे बघा मास्तर, फार तर आम्ही आमच्या वाड्यात तमाशातल्या बायांची सोय करू, पण बाकी गड्यांची? हेडमास्तर सरळ बोलले, त्यांची आपण आपल्या शाळेतच सोय करू. कसं? असं सरपंच बोलताच हेडमास्तरांचा चेहरा काळा ठिक्कर पडला आणि कावळे गुरुजींनी मात्र मान डोलावली. आणि मग शेवटी शाळेच्या भेटीचा निर्णय देऊन सरपंच उठले. बाकी शिक्षक व हेडमास्तर चाट पडून एकमेकाच्या तोंडाकडे टकामका बघू लागले. आणि मग कावळे गुरुजींनी शेवटी बैले गुरुजींच्या हातावर टाळी मारली. ऐका नाही गरम मसाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.